हो सर, तुम्ही या ना ऑफिसला, तुम्हाला सगळी माहिती मिळेल. येस सर. हां. नवरे, थँक्यू. मला सगळी माहिती मिळाली. फक्त थोडासा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम? काय आहे, अरविंद काका आत्ता कम्प्युटर वापरायला लागलेत ना. हो. आधी आपण फाईल्स सबमिट करायचो, तर त्या फाईल्स कुठे आहेत? तुम्हाला त्या जुन्या फाईल्स कशाला हव्यात? तर काय सांगू, त्या फाईल मध्ये सत्य आहे अदिती मॅडमचं. तिचा खरा पत्ता त्यात असेलच, सासरचा काय किंवा माहेरचा काय. कारण गुन्हेगार कितीही हुशार असला तरी एखादा पुरावा मागे सोडतोच ना. रजनी मॅडम, कसला एवढा विचार करताय? काय नाही, फाईल्स कुठे आहेत सांगा ना. आहेत त्या स्टोर रूम मध्येच आहेत, पण त्या फाईल्स तुम्हाला कशाला हव्यात? माझं काम आहे, ते जे पेपर्स आहेत ना सबमिट केलेले, त्याच्या कॉपीज काढायच्या आहेत मला आणि सबमिट करायच्या आहेत एका ठिकाणी. असं काम आहे. माझी फाईल हवी आहे. मग सांगतो ना मी तांगडेला काढून द्यायला. ओके ओके नवरे, थँक्यू व्हेरी मच. काय चुटकीसरशी कामं करतो नवरे तुम्ही. खरे सिनियर शोधता तुम्ही. थँक्यू रजनी मॅडम, थँक्यू. अदिती दाभोळकर, आता मला पुरावा मिळणार फायनल, आणि मग तुझं पितळ उघड पडणार, मी पाडणार. हा, हरतालिकेचा उपवास केल्यास काय? प्रसादही नाही खाल्लास? कर.